हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मंत्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण संस्कृत पेपर 2 बघत आहोत. आपण निरुक्ती परिभाषा बघितली. नंतर मी तुम्हाला पंचतंत्राच्या ज्या कथा येतात त्या कशा सॉल्व्ह करायच्या, त्याच्यावर क्वेश्चन कशा पद्धतीने विचारतात, तुम्ही वाचताना पंचतंत्र कथा वाचताना कसा अप्रोच ठेवला पाहिजेत, कसं कसं वाचायचं, ते मी त्याच्यावर लेक्चर घेतलेलं आहे. ते या आधीच्या लेक्चरमध्ये अपलोड केलेलं आहे. आता आयुर्वेद इतिहास इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्यावर MCQ येतात, 20 मार्काचे MCQ येतात. आता तुम्हाला जर का सिलेबस तुम्ही बघितला असेल तर सिलेबसमध्ये नाही का टॉपिक 1 टॉपिक 2 असे मिळून सिलेबसचे असे 10 टॉपिक दिलेले तर टोटल 10 टॉपिक दिले तर आणि प्रत्येक टॉपिकवर काहीतरी फिक्स अमाऊंटमध्ये क्वेश्चन दिलेले तर ते तुम्ही ब्लूप्रिंटमध्ये तुम्ही बघू शकता की कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतात. ठीक आहे. तर हे 10 टॉपिक आहेत ना, या 10 टॉपिकचा आपल्याला स्टडी करायचा. आता तुम्ही जर का पेपर तुमच्याकडे सर्वात जास्त करून सरळ सोपे संस्कृत वापरते कशासाठी, आपल्या प्रिपरेशनसाठी, जे पण आपल्या जास्त करून सर्वकडे तेच चालते. तर तुम्हाला नाही का कथा दिलेल्या असतात, त्याच्या बाद तुम्हाला नाही का आयुर्वेद इतिहास पण दिलेला राहते, टाईप केलेलं राहते, लिहिलेलं राहते. पण त्याच्यात नाही का खूप सारा कंटेंट आहे. त्यातलं आपल्याला लक्षात काय ठेवायचं, कशा पद्धतीनं. आता ते तुम्ही बुकमधलं वाचत बसाल तर रीड करू शकता, जे तिच्यातून रीड करतात ते सर्व गोष्ट आहे. पण माझ्या हिशोबाने तुम्ही बुकमध्ये रीड केल्यापेक्षा नाही का तुम्ही नोट्समध्ये रीड केलं तर नोट्समध्ये नाही का व्यवस्थित मी मांडलेलं आहे, थोडंसं पॅटर्न वाईज स्टडी केलेलं आहे. म्हणजे तुमचं हेडिंग वाईज म्हणजे काय होते, गोष्टी सर्व लक्षात रिकॉल राहायला सोप्या पडतात. आणि त्यातल्या नाही का फालतूच्या गोष्टी सर्व बाहेर काढल्या तर म्हणजे आपल्या माइंडला नाही का ज्या पण गोष्टी वाचाल ते कामाच्या गोष्टी वाचायच्या. ठीक आहे. या टाईममध्ये नाही का तुम्ही फालतूचं कोणतेच नाही का एक्स्ट्रा डाटा तुम्ही नाही का दिमागामध्ये आणू नका, रीड करू नका एक्स्ट्रा काहीच, कोणतंच फालतूच्या गोष्टी. आता तुम्ही बुक रीड करायला गेलं ना, रीड करायला गेलं 4 गोष्टी कामी, जसं 10-100 गोष्टी बिनकामाच्या राहतात. त्यातले नेमकं कामाच्या गोष्टी कोणत्या, बिनकामाच्या गोष्टी कोणत्या, त्यावेळेला माइंड नाही का इतक्या इफेक्टिव्ह प्रोसेस नाही करू शकत. कोणत्या टाईममध्ये, या सिच्युएशनमध्ये. आता ही एक्झामची सिच्युएशन आहे, एक दिवस कमी होते, सर्वांना स्ट्रेस येते, अँझायटी येते, तर ह्या गोष्टी सर्व होतात. तर त्याच्यात काही काळजी करायचं काम नाही. जनरल आहे, नॉर्मल आहे. तर फर्स्ट टाईम तुम्ही युनिव्हर्सिटीचा पेपर देता, तर युनिव्हर्सिटी सर्व म्हणतात की बरं लय असं आहे, तसं आहे, असं आहे, तसं आहे. तुम्ही इंटरनलचे पेपर दिले ना, सेम त्याच पद्धतीने तुमचे युनिव्हर्सिटीचे पेपर राहतात. युनिव्हर्सिटीचे पेपर राहतात आणि इंटरनलचे पेपर राहतात, इक्वलीच राहतात. फक्त तुम्हाला काय राहते, याच्यात तुम्हाला पास फेल झालं तर तुम्हाला फरक नाही पडत, पण युनिव्हर्सिटीमध्ये पास फेल झालं तर लय फरक पडतो. काहून? कारण की त्याचा रिझल्ट घरी जातो. त्याचा रिझल्ट आपल्याला दाखवावं लागते, त्याच्यानुसार आपल्याला डिपेंड करते की आपण नेक्स्ट इयरला जाणार हो का नाही. तर फक्त एवढा फरक पडते आणि फक्त आपण त्याला देतो. बाकी सेम लेवल तीच राहते. क्वेश्चन तुम्हाला जगाबाहेरचे प्रश्न विचारले जाणार नाही, तर तेच प्रश्न येतं, तेच प्रिव्हियस इयरचे प्रश्न तुम्ही बघू शकता. तर इझी आहे त्या गोष्टी, फक्त तुम्ही नाही का त्याला अवघड करून ठेवलं कशासाठी, फक्त काळजी नका करू. तुमच्या हाती काळजी आहे का, तुम्हाला काळजीपोटी तुम्ही जर का व्यवस्थित स्टडी केला असतं 1.5 वर्ष, तर काही प्रॉब्लेम नसतं. ज्यानं 1.5 वर्ष स्टडी केला त्याला या टाईममध्ये जास्त नाही, ते फक्त रिवाईज करतात, ते जास्त लोड घेत नाहीत. पण मेजरली सर्व नाही का फर्स्ट इयरला सिरियसली घेत नाही, तर थोडंसं एंडला सिरियसली घेतात. आणि नॉर्मल पण आहे, कारण की आपण नेमकंच याच्यात आलेलं असतो कॉलेजमध्ये, तर ते आपल्याला जास्त गोष्ट महत्त्वाच्या वाटतात. ठीक आहे. आता जे झालं ते झालं. आता आपल्याला आयुर्वेद इतिहास पक्का करायचा आहे. ठीक आहे. तर डेली तुम्हाला आयुर्वेद इतिहास, पंचतंत्राच्या कथा आणि निरुक्ती परिभाषा पेपर 2च्या रीड करणं आहेत, म्हणजे करणं आहेत. हे 3 टॉपिक मला पेपर 2चे स्ट्रॉंग लागतील तुमच्या सर्वांचे. ठीक आहे. तर आता आपण बघू आयुर्वेद इतिहास. तर बघू सिलेबस टॉपिक नंबर 1. थोडक्यात इतिहास म्हणजे काय, भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा आढावा, मागोवा किंवा सिंहावलोकन इत्यादी करणे. ठीक आहे. याची व्याख्या काय, इतिहास बघत ना, इतिहासाची व्याख्या काय, जो भूतकाळात होऊन गेलेला आहे, ज्याचा शेवटचा क्षणकाळ क्या ज्ञान अज्ञात असू शकतो आणि जो फक्त आता आठवणीतच आहे, तो इतिहास होय. ठीक आहे. इतिहास शिकण्याची आवश्यकता काय, त्या आपले ज्ञान वाढवतात. काय वाढवतात, आपले ज्ञान वाढवतात. काळाचा ओघ कोणत्या दिशेने चालला आहे ते समजते, परंपराचे दर्शन घडवितो. ठीक आहे. तर इतिहास शिकण्याची साधने काय, तर आता साधने माहीत पाहिजेत की काय, प्राचीन साहित्य किंवा वाङ्मय, नंतर ते शिलालेख, नंतर ते मुद्रा, नंतर ऐतिहासिक कागदपत्रे, प्रवास वर्णने, उत्खनन. हे तुम्हाला MCQच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ठीक आहे. याच्यावर तुम्हाला येऊ शकते. तर वाचायचं वाङ्मय काय, अतिप्राचीन काळापासून आपण त्यांचा विचार केला आहे. नंतर वाङ्मयामध्ये काय काय ते रामायण येते, महाभारत येते, वैदिक काळातील वेद येतात, सर्व 4ही वेद येतात, त्याचे उपवेद येतात. जसं की आयुर्वेद कशाचा उपवेद आहे, अथर्ववेदाचा उपवेद आहे. हे तुम्हाला आयुर्वेद कशाचा उपवेद आहे, अथर्ववेदाचा उपवेद आहे. हे तुम्हाला हे MCQसाठी येऊ शकते. नंतर आधी 4ही वेद मिळून एकच वेद होता, आधी एकच होता. नंतर कोणी हे केलं, 4 वेगळे वेद कोणी केले, महर्षी व्यासांनी केले, म्हणून त्यांना काय म्हणतात, म्हणून त्यांना वेदव्यास म्हणतात. हे तुम्हाला MCQच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हे तुम्ही डेली वाचाल तर तुम्हाला लक्षात राहील. संस्कृत ललित वाङ्मयातूनही इतिहास समोर येतो. धार्मिक वाङ्मयात रामायण, महाभारताबरोबर नंतरच्या थोड्या काळात उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ,
अरण्यक, उपनिषद, 18 पुराण किती तर 18 हे संख्या तुम्हाला माहीत असू शकतात, विचारू शकतात. निर्णय, आस्तिक व नास्तिक दर्शनशास्त्रे, बौद्ध, चार्वाक, जैन हे आपण दर्शनशास्त्रे बघितलेले आहेत. शिलालेख, विरगळ किंवा स्तंभ म्हणजे काय, लेखनकला अवगत नव्हती म्हणून ते काय करायचे, शिलालेखवर म्हणजे दगडावर कोरून ठेवायचे. दगडावर कोरले साहित्य, शिलालेख, स्तंभ इतिहासाचे साक्षीदार आहेत. ठीक आहे. नंतर येते मुद्रा. म्हणजे काय, ज्यावेळेस ते वस्तू विनिमय म्हणजे त्यावेळेस नाही का वस्तूच्या मोबदला वस्तूचा होती त्या टाईमला काय होतं, की काय करायचं, वस्तूच्या जागी वस्तू घेतले त्या टाईमला नाही का राजाने का मुद्रा बनवायचा. मुद्रा स्वरूपात नाणी निर्माण करू लागला आणि सम्राट गुप्त, पार्शियन, युनानी इत्यादी मुद्रा, छत्रपती शिवाजी महाराजांची पण मुद्रा आहे, त्याच्या आपल्याला श्लोक वगैरे माहिती आहे की महाराजाचा. ठीक आहे. नंतर इथे ऐतिहासिक कागदपत्रे काय, नंतर इथे काय जसं की करार वगैरे. आता ऐतिहासिक कागदपत्रे जे करार व्हायचे त्या काळामध्ये, तह व्हायचा, पुरंदरचा तह तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळे तह व्हायचे, वेगवेगळे करार व्हायचे. तर हे करार काय, तर हे करार नाही का कागदपत्रावर लिहिले जायचे. ठीक आहे. त्याच्यावर मुद्रा असायची, राजमुद्रा असायची. ठीक आहे. शिक्के असायचे. तर याच्यावरून तर आपल्याला हे काय येतं, ऐतिहासिक कागदपत्रे येतात. प्रवास वर्णने, आता कोणी ट्रॅव्हल करून येते, कोणी चीनमधून येते, कोणी बंगालमधून, कोणी पोर्तुगीजमधून. तर हे सर्व काय पोर्तुगीज येतं, इंग्रज येतं. इंग्रज हे काय प्रवास वर्णन, यांचे प्रवास वर्णन. नंतर हे सर्व उत्खनन जो आपण करतो, उत्खननामध्ये आपल्याला सर्व गोष्टी सापडतात. हे काय, तर हे सर्व इतिहासात शिकण्याची साधनं येतं. हे काय, तर साधनं येतं इतिहास शिकण्याची. नंतर आयुर्वेद इतिहासाचे निरनिराळ्या काळाचे संबंध व महत्त्व. तर आयुर्वेद जे इतिहास आहे, आपल्याला आयुर्वेद इतिहासावर जास्त फोकस करायचा, की काय निरनिराळ्या काळाचे संबंध, की कोणत्या कोणत्या काळात आयुर्वेदाचं तुम्हाला हे येते. पहिला ते प्रागवैदिक काळ. रामायणात लक्ष्मण बेशुद्ध होते तेव्हा लंकेतील कोणता सुषेण वैद्याचा उल्लेख आढळते. म्हणजे वैद्य कुठून सापडतं आपल्याला, प्रागवैदिक काळ म्हणजे एकदम आधी, रामायणाच्या काळात पण त्याचं वर्णन आलेलं आहे. महाभारतापूर्वी नारद युधिष्ठिरला विचारतात, महाभारतापूर्वी म्हणजे महाभारतातला उल्लेख सांगितलेला आहे, काय की तुझ्या शिबिरात वैद्यांचे तंबू आहेत ना, त्या तंबूंना विशिष्ट रंग व झेंडे होते. रावणाने रावणसंहिता लिहिली आहे. नंतर अशोकवनात औषधी वनस्पतींची झाडं लागतात. हे सर्व काय ते प्रागवैदिक काळातली हे सर्व आहे, त्याच्यात काय उल्लेख आलेला आहे ते येतं. नंतर वैदिक काळात काय 4 वेदांची निर्मिती. हे तुम्हाला असं सिरियसली नाही वाचायचं, हे तुम्हाला जस्ट असं मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक वाचलेले येतं, तर इझी येतं, हे काय जास्त अवघड नाही. तर फक्त जिथं तुम्हाला संख्या वगैरे येतात, आकडे येतात, हे तुम्हाला आता MCQ कोणत्या पद्धतीने विचारतात हे तर तुम्हाला माहितीच राहते. तर हे फक्त स्टडी करताना त्या पद्धतीने स्टडी करायचा. ठीक आहे. गुरुकुळात वेद शिकवले, जिथं तुम्हाला कन्फ्युजन होते, आता जसं वैदिक काळ 4 वेदांची निर्मिती, चार विचारू शकतात, तर असं अभ्यास करायचा. गुरुकुलात वेद शिकवले जायचे, त्याचबरोबर वैद्यकीय शास्त्रे हे शिकवले जाते. उपनिषद, वेद हा भारतीय संस्कृतीचा पाया ठेवा आहे. ठीक आहे. किंवा आपल्याला विचारू शकतात भारतीय संस्कृतीचा पाया ठेवा काय, उपनिषद, वेद. ठीक आहे. आयुर्वेद हा एक स्वतंत्र वेद आणि स्वतंत्र दर्शनशास्त्र, हे आपण माहिती आहे, आपण वाचलं पण आहे, शिकलो पण आहे आपण. संहिता काळ म्हणजे संप्लसिता म्हणजे काय, संहिता. नंतर ज्ञानरूप सूत्र म्हणजे काय होतात, लेखनाचे एकत्रित संघटन करणे म्हणजे संहिता करणे होय. तर आत्रेयांचे किती 6 शिष्य होते, त्यांना वेगवेगळ्या संहिता लिहिल्या. जसं की आपण अग्निवेश आधी षडशिष्य होते, अग्निवेश होते, भेल होते, हे सर्व काय ते आत्रे मुनीचे शिष्य होते. ठीक आहे. वैदिक काळानंतर चरक, सुश्रुत व वाग्भट यांनी बृहत्रयी लिहिल्या. बृहत्रयी म्हणजे काय, ते लॉंग हे राहतात. नंतर ते संग्रहकाळमध्ये काय ते लघुत्रयीमध्ये काय ते माधवकार, शारंगधर आणि भावमिश्र हे काय तर भावमित्र, हे काय तर हे संहिता येतात. हे काय तर लघुत्रयी येतात. बहुत्रयी संहिता कोणत्या येतात, सुश्रुत, चरक आणि वाग्भट संहिता. ठीक आहे. अनेक ग्रंथातून व्यवस्थित आयुर्वेद समजावा हा उद्देश या काळातील ग्रंथसंग्राहक आचार्यांनी केला होता. ठीक आहे. नंतर ते टॉपिक 2, हे टॉपिक 1 तुम्हाला समजलं. तर टॉपिक 2 मध्ये काय ते आयुर्वेद अवतर. तर ब्रह्मा, दक्ष प्रजापती, अश्विनी कुमार, इंद्र हे आपण आधी पण बघितलेलं आहे. तर अश्विनव हे दोन्ही जुळे होते म्हणून त्याला अश्विनव द्विवचन यूज होत आहे. नंतर देवी परंपरा, नंतर ही लौकिक परंपरामध्ये मनुष्यमधली परंपरा आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. अग्निवेश, जत्रुकर्ण, भेल, हारित, पराशर, क्षारपाणी हे षडशिष्य आहेत. हे षडशिष्याचे तुम्हाला नावं माहीत पाहिजे. ठीक आहे. की आत्र्याचे षडशिष्य कोणते होते तुम्हाला लिहू शकतात. एका आउट टाकू शकतात की कोण होतं कोण नव्हतं असं टाकू शकतात ना. ठीक आहे. कोणते पण एक 4 टाकतील. आता समजा अग्निवेश, भेल, हारित, पराशर टाकतील. हारित आणि काश्यप टाकून देतील. तर हे अग्निवेश आत्र्याचे शिष्य होते का, नाही, मग त्याच्यात काही काश्यप. तर असं MCQ बनू शकते. याप्रमाणे ब्रह्मदेवापासून पृथ्वीवर माणसापर्यंत आयुर्वेदाचे अवतरण झाले. ठीक आहे. रीड करून घ्यायचं, माहिती आहे. ते वेद, उपनिषद आणि पुराणांतील आयुर्वेद काय, तर आयुर्वेदाचे प्राचीन नाव सिद्ध होते. आयुर्वेदाचं
प्राचीन नाव काय होते, सिद्ध होते. जसं की सतयुगातील रामायण हे तुम्ही बघितलं. सतयुगातील रामायण काय इसवी सन पूर्ण 5,000चा कालखंड तुम्ही लक्षात ठेवा फक्त कोणता आहे. ठीक आहे. तर भारत ओझाकडून काय म्हणतात ओझोकडून येईपर्यंत ओझाळून येईपर्यंत दशरथाचे शव तैलरोषणीत ठेवले होते. जसं की आपण प्रिझर्वेशन करतो. ठीक आहे. आपण बघितलं होतं त्या टाईमला तेलरोषणीत ठेवले होते असा उल्लेख सापडतो. ठीक आहे. रावणाने रावण संहिता लिहिली हे तुम्हाला माहीत असेल पाहिजे. सुषेण वैद्याचा उल्लेख हे पण आता निघत मारुतीने संजीवन पर्वताने गेला वैद्य हा शब्द वापरला, तिथं वैद्य शब्दाचा उल्लेख सापडतो. तर अश्विनी कुमार इंद्राचे वृषण क्षीण झाले होते म्हणून ते बदलून मेंढ्याचे वृषण लावले होते म्हणून त्याला काय म्हणतात मेषवृषण असे नाव पडले. ते हे कोणाचं नाव आहे, इंद्राचं नाव आहे. मेषवृषण पण म्हणतात, इंद्राला काऊ म्हणतात ही स्टोरी लक्षात ठेवायची. सीतेने मूढगर्भ या शब्दाचा वापर केला आहे. जसं की काय MTP मूढगर्भ म्हणजे काय होते, जसं आपलं वेदना होतात ना त्या पद्धतीने मूढगर्भ हा MTP आपण जे होतो मेडिकल टर्मिनॉलॉजी प्रेग्नन्सी म्हणजे ते आपण MTP जे करतो ना त्याला काय म्हणतात, त्याला मूढगर्भ म्हणतात. तर मूढगर्भ ही काय आपल्या याची टर्म आहे, चिकित्सेची टर्म आहे, सायंटिफिक टर्म आहे. ही त्या टायमात नाही का वापरल्या गेलेली होती. म्हणजे हे सांगितलेलं कोणते कोणते उल्लेख आलेले आहेत. नंतर द्वापरयुग काय याचं कालखंड लक्षात ठेवा. कालखंड कोणता आहे, 3000 ते 4000. याचा काय 5000हून जुना हे लक्षात ठेवा. अंतिम युद्धावेळी नारद युधिष्ठिरला विचारा तेच सांगितलेलं आहे मी, ते वाचून घ्या. नंतर पुराणे श्रीमद भगवद्गीता 18 पुराणांमध्ये श्रीमद भागवत पुराण हे बघा, भागवत पुराण आणि श्रीमद भगवद्गीता दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकमेकात कन्फ्यूज करू नका. श्रीमद भागवत पुराण आणि श्रीमद भगवद्गीता. भगवद्गीता महाभारतामध्ये कृष्णाने सांगितली होती. श्रीमद भागवत पुराण हे पुराण आहे. ठीक आहे. 18 पुराणामध्ये जसं शिवपुराण, गरुड पुराण आहे तसं हे पुराण आहे. ठीक आहे. दशम स्कंदात म्हणजे 10 स्कंद, 10वा जे स्कंद आहे त्यामध्ये वृक्षाचा उपयोग औषधीसाठी होतो. दक्ष यज्ञाचा विध्वंस झाला त्यावेळी विविध चिकित्सकांचा उल्लेख आढळतो. जसं तुम्हाला आठवत असेल जेव्हा सतीचं हे झालं होतं, ते सतीचा आपली जे सतीची कथा आहे ते दक्ष प्रजापतीचा यक्ष हे होता. दक्ष प्रजापतीचे जी सुकन्या होती सती ही आपल्या महादेवांची ही होती, पत्नी होती. तर जेव्हा सती जाते तेव्हा मग तिथं काहीतरी हे होते, ते याला बोलवलेलं नसते, महादेवांना बोलवलेलं नसते. तर ती कथा तुम्हाला माहिती आहे. मग तिच्यात नाही का तिथे महाकाळ येऊन तिथं नाही का ते काय कोणतं तरी इथं वीरभद्र नाव आहे त्यांचं. तर ते त्यांचं वीरभद्र रूप येऊन नाही का तिथं सर्व हाहाकार करते. तिथं नाही का खूप विध्वंस करते, मारकाट करते. काहून करते, कारण की सतीनं तिथं हे केलं जाते, अग्नीमध्ये प्रविष्ट झालेले असते. तर हे सर्व तिच्यात क्रोधातमध्ये येऊन मग त्या काळात जे पण तिथं नाही का कोणाचं मुंडकं छाटलं, कोणाचे नाक तुटले, कोणाचे हात तुटले, कोणाचं हे केलं, तर त्यावेळेस नाही का वेगवेगळ्या चिकित्सा पद्धती तिच्यात उल्लेख आलेला आहे त्या काळातमध्ये. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवायचं. च्यवन ऋषींनी तारुण्य परत मिळवून देणारे अश्विनी कुमार देवांचे वैद्य. आता च्यवन ऋषीने नाही का जे तारुण्य म्हणजे कोणाचे च्यवन ऋषींनी वापस तारुण्याने मिळवून दिलं, म्हणजे त्यांना ओल्ड होते त्यांना वापस येऊन केलं. तर हे कोणाचं काम आहे, हे अश्विनी कुमारांनी केलं. अश्विनी कुमार कोण आहेत, देवांचे वैद्य. अग्निपुराण काय औषधी प्रकारांचा उल्लेख केला आहे. जसं की वृक्ष आयुर्वेद, सिद्ध औषधी, बालग्रह कर, मृत संजीवनीकर, योग आणि मंत्ररूप चिकित्सा हे कशात येते, अग्निपुराणमध्ये येते. ठीक आहे. ते गरुड पुराण आयुर्वेदातील रसायन, वाजीकरण, वात व्याधी यांचे उल्लेख आहेत. वेद आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे, हे तर तुम्हाला आता माहीतच असेल. ठीक आहे. उपनिषद येते आयुर्वेद. आता कोणत्या उपनिषदात आलेलं आहे ते बघू. कनोपनिषद, नंतर ते कठोपनिषद, नंतर ते प्रशोपनिषद, नंतर ते ऐतदेव उपनिषद, वैददेव उपनिषद आणि श्वेतातर उपनिषद. तर हे सर्व रीड करून घ्यायचं. मला तर नाही वाटत की मी वाचून मी काय सांगणार तुम्हाला त्याच्यातलं. क्वेश्चन येऊ शकतात. आता तुम्ही रीड करसाल तर तुम्हाला व्यवस्थित वेळेवर काय ना काही आठवल. आता मी रीड करणं तुमच्यासाठी हेच मी फक्त तुम्हाला थोडंसं आयडिया देऊ शकतो की असं हिच्यात असं आहे. बाकी मी शॉर्टकटमध्ये जेवढं होतं तेवढं मी शॉर्टकटमध्ये तर व्यवस्थित लिहायचा प्रयत्न केलाच आहे. ठीक आहे. मनुस्मृतीमध्ये नाही का सद्विचार सद्वर्तन आलेले आहेत. हे स्त्रीचा आदर करायला सांगितलेलं आहे. तर ठीक आहे. श्रीमद भगवद्गीता. आता हे बघा इथं काय, इथं भागवत पुराण आहे, इथं काय श्रीमद भगवद्गीता. हिच्यामध्ये काय तर तम गुणांवर भरपूर माहिती आहे. सात्विक, राजसिक, तामसिक आहारांचे वर्णन केले. तर आयुर्वेदातील मान्य असलेले सांख्यदर्शन सांगितलेले आहे. विष चिकित्सा, मैत्र चिकित्सा यांचाही उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. नंतर इथे आयुर्वेदाचे टॉपिक नंबर 3 याच्यात काय ते
आयुर्वेदाचा संहिताकार आणि टीकाकार. आधी आपण इतिहास बघितला, नंतर आयुर्वेदावर बघितलं. आता आपण तिसरा टॉपिक बघणार आहोत, आयुर्वेद संहिताकाल व टीकाकार. ठीक आहे. संहिताकाळ काय, इसवी सन 7वा पर्यंतचा काळ काय, हा आहे संहिताकाळ. चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग संग्रह किंवा अष्टांग हृदय ह्या 3 बृहत्रयी मानल्या जातात. आयुर्वेदाचे प्रमुख ग्रंथ कोणते तर सर्व आयुर्वेद संहिताचे वैशिष्ट्य हे काय तर आयुर्वेदाचे 3 प्रमुख ग्रंथ आहेत. तर सर्व आयुर्वेद संहिताचे वैशिष्ट्य काय तर रोग, लक्षण व चिकित्सा या ही त्रिसूत्री पद्धतीवर मांडली. कशासाठी, रोग, लक्षण आणि चिकित्सा. रोग, लक्षण आणि चिकित्सा. ठीक आहे. फक्त चिकित्साच नसून तर दिनचर्या, ऋतुचर्या, सद्वर्तन, व्यावहारिक ज्ञान सांगून आयुर्वेद ही जीवन प्रणाली किंवा भारतीय संस्कृतीचाच एक भाग असल्याचे सिद्ध केले. नंतर तक्षशिला व नालंदा विद्यापीठात या शिकवल्या जायच्या. कोणत्या, तक्षशिला व नालंदा या विद्यापीठात काय शिकवल्या जायच्या, संहिता शिकवल्या जायच्या आधी. नंतर जोपर्यंत त्या हे होत्या त्यांना हयात होत्या तोपर्यंत. ठीक आहे. चरक संहिता जे रचनाकार कोण आहे. आता हे संहिताबद्दल तुम्हाला सर्व याच्याबद्दल थोडी माहिती पाहिजे की कोणत्या याच्यात काय आहे काय नाही, किती कोणत्या अध्यायात किती अध्याय येतं, किती स्थान येतं किती स्थान येतं आणि किती स्थानात किती अध्याय येतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. रचनाकार आत्रेय, पुनर्वसु, शिष्य, अग्निवेश. मूळ रचयिता कोण आहे, अग्निवेश. कृते, तंत्रे, चरक प्रति संस्कृते, दृढबल, संपूरिते. हे काय, चरक संहितेबद्दल. मूळ रचनाकार कोण आहे, अग्निवेश. नंतर चरक प्रति संस्कृती, चरकाचार्यांनी प्रतिसंस्करण केलं आणि दृढ बलांनी त्याच्यात हे केलं, संपूर्ण केलं. ठीक आहे. चरकाचार्यांनी जरी अग्निवेश संहितेचे प्रतिसंस्कार केले तरी दृढ बलांनी किती आहे, 41 अध्याय त्याच्यात वाढवले व संहिता आणखी समृद्ध केली. ठीक आहे. आचार्य पुनर्वसूचा काळ इसवी सन पूर्व 1000. हे काळ तुम्हाला कालखंड लक्षात ठेवायला पाहिजे की केव्हा येते काय ते. अग्निवेश, चरक, दृढबल. अग्निवेश संहिता इसवी सन पूर्ण. चरक संहिता कावलेली 2रे शतक आणि दृढबलांनी 21 अध्यायाच्या वाढवले 4थ्या शतकामध्ये आढळले. याप्रमाणे संहितेचा प्रवास सांगता येते. तर हे चरक संहितेचा पूर्ण तुम्हाला हे कशी चरक संहिता आली. ठीक आहे. तर नेक्स्ट येते अग्निवेशाचा काळ इसवी सन पूर्ण 1000. पित्याचे नाव अग्निवेश. नंतर ग्रंथरचना, अग्निवेश तंत्र, अग्निवेशांती, अंजन निदान स्थान. हे ग्रंथ कशाचे येतं, अग्निवेशांनी रचलेले असे म्हणतात. द अग्निवेश संहितेची वैशिष्ट्ये. अग्निवेश हा उत्तम वैद्य होते. त्यांनी आपापल्या अनुभवातूनही चिकित्सा स्थानात अनेक कल्प सांगितले. चरक काय, बऱ्याच जणांचे मते त्यांचे गुरु अग्निवेश होते. चरक संहितेची वैशिष्ट्ये काय, चिकित्सा स्थानातील श्रेष्ठ ग्रंथ. चरकस्तु चिकित्से म्हणजे चिकित्सा स्थानासाठी कोणता ग्रंथ, चरक संहिता. पंचकर्मावर संहिता हे तुम्हाला माहीत पाहिजे. जसं की माधव निदान श्रेष्ठ म्हणजे निदानासाठी माधव निदान श्रेष्ठ सांगितलं, तसं चिकित्सासाठी चरक संहिताच्या सिद्ध हे सांगितलेले. पंचकर्म सविस्तर सांगितलेल्या. इंद्रियस्थानात मृत्यूसूचक अरिष्ट लक्षणे सांगितले येतात. विद्यार्थ्यांना शिष्यांना सौम्य नावाने संबोधले आहे. निदान स्थान हे तुलाच निदान म्हणतात. ज्वर, रक्तपित्त, गुल्म, प्रमेय, कुष्ठ, शोष, उन्माद, अपस्मार या 8 रोगांचा उल्लेख येते. विमानस्थानामध्ये काय ते रस, दोष, वय, बल, द्रव्य, विकार, आहार, साम्य इत्यादी विशेषत्वाने परिणाम सांगितले येतात. ग्रंथरचना विशिष्ट गद्य, पद्य, संवाद अशा स्वरूपात सूत्रबद्धता. 36 तंत्रयुक्ती. युक्तिप्रमाण फक्त चरकांनीच मानले. युक्तिप्रमाण चरकांनीच मानलेलं आहे. ठीक आहे. एकूण चरक नावाचे लोक किती, चरक नावाचे तुम्हाला लोक सांगितले तर कोण कोण येतं. नंतर ते चरक संहितेवर टीका. आता हे टीका तुम्हाला महत्त्वाचे आहे. हे टीका सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. हे तुम्ही रीड करसाल. मी वाचून काही फायदा नाही, तुम्ही फक्त रीड करायचं व्यवस्थित. हे चार्ट असे येतं की तुम्हाला रीड करायचे येतं. मी फक्त तुम्हाला सांगते की काय आहे काय नाही. मी किती जरी वाचून दाखवलं तुम्हाला समजणार नाही. आपल्याकडे टाईम कमी आहे. मी लेक्चर तुमचं घेऊन मी हे नाही करणार. फक्त आता तुम्ही सुश्रुत संहिता, त्याचे 2रे शतक, महिषी, विश्वामित्र, शल्यतंत्र, सर्जरी, एकमेव याच्यात नाही का स्थानवरचे तुम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेवा की स्थानमध्ये किती अध्याय येतं काय येतं. याच्यात मी तुम्हाला इम्पॉर्टंट काही सांगू शकत नाही. मी MCQ प्रॅक्टिस घेऊ शकतो. तुमची MCQ प्रॅक्टिस घेईल, त्याच्यात थोडा तुमचा आयडिया येईल वेळेच्या वेळेवर टाईमवर. बट तुम्हाला हे रीड करणं आवश्यक आहे. ठीक आहे. सेम सुश्रुत संहितेचे टीकाकार येतं. नंतर वाग्भट संहिता आहे. वाग्भटाचं संहितेबद्दल माहिती आहे, हे स्थान वगैरे. तर परत त्याचे नंतर आपण अष्टांग हृदयाबद्दल पाहिलं. तर अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रहमध्ये काय येतं त्याच्यात ते डिफरन्स आहे. ठीक आहे. ते रीड करून घ्यायचं, ते इम्पॉर्टंट आहे. नंतर याच्यावरच्या टीका येतात कोणते तर त्याचा काळ कोणता आहे. तर ठीक आहे. महत्त्वाच्या गोष्टी सर्व लक्षात ठेवायच्या. नंतर येते भेल संहिता काय आहे ते सांगितलेलं आहे. त्याचे स्थान वगैरे सांगितले. तर नंतर हरित संहिता काय, त्याचे स्थान सांगितलेले. नंतर काश्यप संहितेबद्दल माहिती सांगितलेली आहे. हे इम्पॉर्टंट आहे. काश्यप संहितेवर क्वेश्चन पण विचारलं जातं. तर हे रीड करून घ्यायचं व्यवस्थित. नंतर
आता आधी बृहत्त्रयीचे बघितल्यानंतर आपण लघुत्रयी म्हणजे माधवनिदान, शार्ंगकर आणि भावप्रकाश संहिता येते. तर याच्याबद्दल सर्व माहिती दिलेली चार्टमध्ये. नंतर लघुत्रयीचे टीकाकार सांगितले येतं कोण येतं, याचे हे जे लघुत्रयी येतं 3 याचे टीकाकार कोण कोण येतं ते सांगितलेलं येतं. कसं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे हे तुम्ही रीड करून घ्या. आता किती याच्यात खूप कंटेंट आहे, याच्यात नाही का MCQसाठी खूप बनवायला तर खूप बनवू शकतात, पण तुम्ही ट्रस्ट ठेवा, जास्त अवघड बनवत नाहीत ते. नंतर विश्वातील निर्णय चिकित्सा पद्धती कोणत्या, आता चीनमध्ये कोणती होती, चीनची स्वतःची चिकित्सा आहे, चलचलित आहे, जसं की ॲक्युप्रेशर. हे तुम्ही याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. नंतर सिलेबसमध्ये काय ते अशोक मुघल व ब्रिटिश काळातील आयुर्वेदाची स्थिती काय, सम्राट अशोक काय, बौद्ध काळात काय होतं, मोगल काळात काय स्थिती होती, नंतर ब्रिटिश काळात काय बदल झाला. ठीक आहे. नंतर इथे वृक्ष आयुर्वेद, हस्त आयुर्वेद, अश्वायुर्वेद यांची ओळख, हे सर्व याच्यावर क्वेश्चन आलेलं आहे लास्ट इयरला. सोपा टॉपिक आहे, सिम्पल टॉपिक आहे, रीड करून द्यायचा, त्याच्यावर मार्क भेटून जातो तुम्हाला. नंतर जागतिक स्तरावर आयुर्वेद, जागतिक स्तरावर काय काय येतं, सुमेर संस्कृतीमध्ये कसं आहे, असुर संस्कृती म्हणजे असिरियनमध्ये काय, मिश्र इजिप्तमध्ये कसा आयुर्वेदाचा प्रभाव पडते, म्हणजे जागतिक इंटरनॅशनल लेवलवर काय काय त्याच्याबद्दल याच्यात माहिती दिलेली आहे. मी शॉर्टकटमध्ये करून टाकलेलं, तुमचं महत्त्वाचं काम मी केलेलं आहे ना, आता फक्त रीड करायचं काम आहे तुम्हाला. हे तर कवाचं अवेलेबल आहे तुमच्याकडे, मी सांगितलं होतं तुम्ही रीड करायला पाहिजे होतं. मी आता मी रीड करून काय करू म्हणून सांगा, मी अर्धा 1 घंट्याचं लेक्चर याच्यावर घेणं तुम्हाला पटते का, तुम्हाला लॉजिकल वाटते का, ते नाही वाटत. मी करू शकतो, रोज एक टॉपिक घ्यायचा, 10 टॉपिक घ्यायचे, 10 सिलेबस, चला आयुर्वेद इतिहास संपवला. अरे पण फायदा काय त्याच्यात, तुम्ही 10 वेळा तुम्ही माझं लेक्चर बघितल्यापेक्षा तुम्ही वाचा, तुमचा फायदा जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे. बाकी तर मी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, समजून सांगितलं, थोडंसं तुम्हाला पण मजा वाटते की कसं आहे, पण तुम्हाला आयडिया येऊन झाली ना कशी वाचायचं, काय वाचायचं. बाकी आता हे वाचून तुम्हाला येतं, तर वाचता येत नाही का तुम्हाला, नसं येतं सांगा बा, मग मी मी वाचून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. निर्णय संहिता मला तुम्ही पर्सनली मेसेज करा की बा मला वाचता येत नाही, मग मी त्याला वाचून दाखवेल. ठीक आहे. रेकॉर्ड करून त्याला स्पेशल व्हिडिओ टाकतो मी. ठीक आहे. हे बघा, नंतर इथे हे वाचून घ्या, हे रीड करून घ्या. नंतर इथे आयुर्वेदाचे काय येतं, संहिता करणारे विविध संस्था. आता तुम्ही एक गोष्ट माझं लक्षात ठेवा, आता तुमचे एक दिवस कमी होते, तसं नाही का तुमचं प्रेशर वाढल, ताण वाढल. ताण घेऊ नका. डेलीचं काम डेली कंप्लीट करा, टार्गेट वाईज स्टडी करा. टार्गेट मी डेली तुम्हाला टेलिग्रामवर देत राहतो. मी एक वातावरण बनवायचा प्रयत्न करत आहे किंवा सर्वांना सकाळी सकाळी चांगलं वातावरण बनाव, तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. सर्व त्याच्यावर रिस्पॉन्स पण भेटत आहे. काही जणं खूप चांगला स्टडी पण करत येतं. सध्या मला ऑब्झर्व होते, सर्व लेकरं अभ्यास पण करतात, स्टडी पण करत येतं. आता मी तुम्हाला सांगतो, मी जर का 3 वाजता उठून स्टडी करू शकत असतो, 3 वाजता मी डेली तुमच्यासाठी मी लेक्चर बनवणं, नोट्स बनवणं, मला काही गरजेचं नाही, पण तरी मी नोट्स बनवते. मला सर्व गोष्टी माहीत आहेत तरी मी नोट्स बनवते, तरी मी स्टडी करते. माझं तर काही नाही, तर मी करू शकते. मला प्रेशर आहे, मला आज सिलेबस कंप्लीट करायचा होता, पण मला 2-3 दिवस झाले प्रॉब्लेम येत येतं. तरी मी म्हटलं का मला नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, तरी मी सॉल्व केला का. माझ्या लेवलवर मला खूप प्रॉब्लेम येते, पण मी ते तुमच्यापर्यंत येऊ दिलं का, तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टी कंटेंट व्यवस्थित भेटत आहे ना, तर तुम्ही तुमचं काम इमानदारीने करा, रिझल्ट व्यवस्थित भेटेल. नाही तर काय होईल माहिती आहे का, तुम्ही समजून घ्या ना माझं म्हणणं काय, माझा हेतू काय, की कोणीच तुम्हाला नाही का कोणत्याच चॅनलवर तुम्हाला इतक्या पद्धतीने शिकवणार नाही. माझ्याकडे माझे जेवढे पण स्टुडंट येतं, माझी मेहनत बघून येतं, बघून मी सेलिब्रेशन करण्यात मी नाही म्हणू शकत. हे काय छोटे सेलिब्रेशन करणार आहे, याच्यात काय होणार, याच्यात तुमचाच फायदा जास्त आहे ना. फायदा काय तुम्हाला, तुम्ही जर का म्हणायला गेले, तर तुम्ही कोणते जरी कोर्सेस बघितले, तर कोर्सेस तुम्हाला जर का घ्यायचं म्हटलं कोणत्या पण फर्स्ट इयरच्या सिलेबसचे, तर 5च्या 5 सब्जेक्ट तुम्हाला नोट्ससहित कोणी देते का, कोणीच तुम्हाला नोट्स अवेलेबल करून देत नाही. नोट्स ते त्याच्या फक्त बॅचपुरती हे करतात सर्व नोट्सचं, आणि नोट्स एवढ्या चांगल्या नसतात, पण नोट्समध्ये काय तेच पेजावर लिहिलेलं राहते. एवढ्या परफेक्ट नोट्स कोणी तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून देईल का. प्लस त्याच्यावर मी तुम्हाला लेक्चर्स घेते, आणि ते पण मी एवढ्या कमी दिवसात घेते. 15 दिवस झाले आहेत फक्त टोटल माझे, मी लेक्चर अपलोड करून फक्त आता 15वा दिवस आहे. 14 दिवस काल कंप्लीट झाले, आता 15वा दिवस आहे. तर 15 दिवसात मी तुमचा एवढा सिलेबस करू शकत, असे शिकवून नोट्स बनवून, काही टॉपिकच्या तर नोट्स बनवेल नव्हत्या, तर तुम्ही फक्त रीड नाही का करू शकत, तुम्ही लेक्चर अटेंड नाही का करू शकत. तुम्हाला एवढं तर गोष्ट माहिती आहे ना की अर्ध्या घंट्याचा लेक्चर शूट करायसाठी मला 1 घंटा जाते, अपलोड करायला टाईम लागते, सर्व गोष्टी येतात त्याच्यात गोष्टी. मी करत आहे ना, मी तिच्यात एक्सक्यूज देते का, मी माझं काम करते. माझी तब्येत मधात 1-2 दिवस तब्येत खराब होती, तरी मी ज्या दिवशी मी स्ट्रॅटजीचा व्हिडिओ टाकला ना, तो व्हिडिओ मला 12 वाजता टाकायचा होता, आणि तो स्ट्रॅटजीचा व्हिडिओ मी त्याच्यासाठी मला स्टडी करायला लागला, पूर्ण अभ्यास करायला लागला, की सांगू कसं, इम्पॉर्टंट क्वेश्चन मला काढायला लागले, बनवायला लागले. ऑलरेडी सांगितले होते मी, पण तुम्हाला एका लेक्चरमध्ये सर्व सांगायचं होतं ना, आणि इफेक्टिव्ह वे सांगायचं होतं. त्या दिवशी माझी तब्येत खराब होती, त्या दिवशी मला ताप आला होता, तरी मी केला ना स्टडी. मी कारण देत नाही आहे, तुम्ही पण, माझं हेतू हे नाही की सांगणं की मी हे करते ते करते. माझं म्हणणं आहे की
मी पॉझिटिव्ह राहते ना, मी माझं काम मेंटेन करते ना, की का बरं? तुमच्यासाठी. तर मी तुमच्यासाठी मेहनत करते, तुम्ही स्वतःसाठी मेहनत करा ना. काय होईल? तुम्हाला चांगले मार्क भेटले, तुम्ही पास झाले, तुम्ही नाव काढसाल, तुम्हाला चांगलं होईल, बस झालं. चांगलं होईल, नाव होईल, अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचल, अजून त्यांचा फायदा होईल, अजून नॉलेज होईल, अजून फ्रीमध्ये काम होईल, बस. अजून काय होणार आहे? जास्त होईल का काही? तर मी मेहनत करते, तुम्ही मेहनत करा. ऑल द बेस्ट. ठीक आहे. जास्त बडबड करणार नाही, वापस घ्या. कारण की आता संस्कृतमध्ये विषय काय, संस्कृतचे विषय लेक्चर आले ना, की मुलं असे हे करतात, की जसं काय तुमचं जसं जीवच काढून घेतला का काय घेतला तुम्हाला संस्कृत म्हणलं की जसं काय ती कारल्याची भाजी कसं कडुनिंबाचा पाला वगैरे केलं की आपण कसं नाक तोंड मुरडतो, तसं संस्कृत म्हणलं की जसं काय की जसं ऑटोमॅटिकच तब्येत खराब व्हायला लागते, डोकं दुखायला लागते, चक्कर यायला लागतात, काय वेगवेगळंच व्हायला लागते. काय होते काय माहीत, समजत नाही मला. इतका काही आवड सब्जेक्ट नाही आहे. मी इतका रीड करत आहे. मला तर माझा आवडता विषय तर संस्कृत आहे. मला तर लई मजा येते. तुम्हाला काय होते काय माहीत. फक्त आता विषय काय, मी फक्त संस्कृत घेऊ शकत होतो, पण फक्त संस्कृत घेऊन काय करू मी? बाकीचे सब्जेक्ट पण तुम्हाला पास करायचं ना. ठीक आहे. आणि ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी लेक्चर करा, पण त्याच्यावर मी जे म्हणत आहे ना त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट करा. ते मी ज्या पद्धतीने ज्या पॅटर्ननं सांगत आहे त्याच्यात मागं काही ना काही विचार करू नये. प्रत्येक गोष्टीत नका डोकं लावू तुम्ही. ठीक आहे. मी जसं सांगत तुम्ही लेक्चर करू शकता. तुम्ही वाचलेलं असेल ना, तुमचं हे सर्व झालेलं असेल, तुम्हाला माहिती आहे का, तुमचं जर का झालेलं असेल ना, एकच ट्राय द्या. तुम्ही जर का म्हटलं असेल की तुमचा सब्जेक्ट प्रिपेअर झाला ना, तुम्ही फक्त एक ट्राय करा. एखादा क्वेश्चन पेपर आहे ना, आपल्याकडे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर मी अपलोड केलेले आहेत. सर्व तुम्हाला हे डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन पेपर तुम्हाला हे सर्व भेटून जातात. हे सर्व भेटून जातात. कोणता पण एक क्वेश्चन पेपर उचलायचा, जे आपण सब्जेक्ट तुम्हाला वाटते ना की अभ्यास झालेला आहे, बसा 3 घंटे सोडून पहा, जमते का. मग कॉन्फिडन्स डाऊन होते ना. मग रीड करा ना व्यवस्थित, ज्या पद्धतीने सांगते. ठीक आहे. थोडासा दिवस कमी राहिले, मी कडक बोलील. कशासाठी? लवकर कसं शेवटचा दिवस आले ना की अजूनच आळशी व्हायला लागतात. अचानक झोप यायला लागते. काहून झोप येते? 1.5 वर्ष झोपले ना, आता 15 दिवसात तर करा. 15 दिवस तुम्ही 15 मग सांगा, 1.5 वर्षाचा सिलेबस जर का मी एका महिन्यात जर का मी तुम्हाला इफेक्टिव्हली पास करण्याच्या हिशोबाने करू शकत असेल, तर तुम्हाला मेहनत करा काय रोग येते. ज्याला करायचं ते व्यवस्थित करा. ज्यांना हे बघा, जे फॉलो करत आहे ना त्यांना रिझल्ट भेटेल, विश्वास ठेवा. आता जे थोडा आळसपणा करत येतं बा, तुम्ही करा. तुम्हाला केव्हा ना केव्हा करणे, विषय बॅक लागतील, फेल होईल, घरचे बोलणे भेटतील, प्रेशरमध्ये करणे, त्यापेक्षा आत्ता सरळ करा, सुरळीतपणे निघून जा सेकंड इयरमध्ये, म्हणजे लोड येत नाही. ठीक आहे. चालते. ऑल द बेस्ट.